Now, next verbal question is here. A wire of length 120 centimeter is bent in the form of rectangle. So consider a wire of length 120 centimeter. एक वायर घेऊन त्याची लेंथ किती दिली असेल 120 सेंटीमीटर. अ वायर ऑफ लेंथ 120 सेंटीमीटर इज बेंट. त्याला बेंट करा म्हणजे वाकवायचं आणि एक रेक्टँगल तयार करायचं. दिस इज लेंथ x अँड दिस इज ब्रिथ y आणि अशा पद्धतीने आपण एक रेक्टँगल तयार करतो. आता हा जो वायर याला अशा पद्धतीने समजा वाकवलं आणि एक रेक्टँगल तयार केलं तर याचा अर्थ काय झाला पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू हाऊ मेनी पेरिमीटर of rectangle is equal to 120 centimeter. हा given data. X suppose the length of the rectangle, y suppose the breadth of the rectangle, then the perimeter of the rectangle is equal to is given, that is 120 centimeter. म्हणजे आपण फॉर्म्युला जर बनवतो म्हटलं तर काय बनवतो 2 times x plus y is equal to 120 means x plus y is equal to 60. Therefore y is equal to 60 minus x. This is equation 1. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं अ वायर ऑफ लेंथ 120 सेंटीमीटर इज बेंट इन द फॉर्म ऑफ अ रेक्टँगल. एक 120 सेंटीमीटरचा वायर आहे त्याला असं वाकवायचं आणि एक रेक्टँगल तयार करायचा. तर याच्यावर आपण असं लिहू शकतो की सपोज x बी द लेंथ लिहायचं मेन्शन करायचं लिहायचं तिथं लेट x बी द लेंथ ऑफ द रेक्टँगल लेट y बी द ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल देन perimeter of the rectangle will be 120 centimeters. So by formula 2 times of x plus y is equal to 120. आता perimeter म्हणजे काय sum of all sides. So twice length plus breadth. त्याच्यावर आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो 60 minus x. पुढे फाइंड इट्स डायमेन्शन. काय फाइंड आउट करायचे त्याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे म्हणजे लेंथ अँड ब्रेड्थ फाइंड आउट करायचे आहे. इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्सिमम किंवा जर अशा पद्धतीने त्याला बेंड करा की जेणेकरून त्याचा जो एरिया आहे तो एरिया कसा असेल मॅक्सिमम जास्तीत जास्त एरिया तयार करायला पाहिजे अशा पद्धतीने त्याला बेंड करून एक रेक्टँगल तयार करायचा. सो लेट ए बी द एरिया लेट ए बी द एरिया ऑफ रेक्टँगल. जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया आपण घेऊ सपोज ए. सो डी ए बाय dx. पहिल्यांदा a चा फॉर्म्युला लिहू नंतर त्याची डेरिव्हेटिव्ह काढू. सो देयरफॉर a इज इक्वल टू द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इनटू ब्रेड्थ. सो x इनटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y 60 मायनस x म्हणजे a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 60x मायनस x स्क्वेअर इक्वेशन नंबर 2. सो दिस इज द फंक्शन f ऑफ x. आपण मॅक्सिमम मिनिमम मध्ये काय करतो पहिल्यांदा f ऑफ x कॅल्क्युलेट करतो किंवा फाइंड आउट करतो किंवा दिलेला असतो त्याच्यानंतर f डॅश ऑफ x काढतो त्याच्यानंतर f डबल डॅश ऑफ x काढतो नंतर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर जे काही x चे व्हॅल्यूज येतील ते f डबल डॅश मध्ये ठेवतो. तर पहिल्यांदा आपला तो उद्देश मेन एम काय असायला पाहिजे टू फाइंड f ऑफ x. तर आपण इथे हा फाइंड आउट केला a. दिस इज टू बी अ मॅक्सिमम म्हणजे हा झाला f ऑफ x. आता आपण f ऑफ x लिहिला नाही एच म्हणणार त्याला. This is a 60x minus x square. Now this a is differentiate with respect to x. म्हणजे काय काढू आपण डेरिव्हेटिव्ह dA by dx. We get 60 minus twice x. Again this differentiate with respect to x म्हणजे काय मिळेल d2a by dx square that is minus 2. This is equation 4. F of x, f dash of x, f double dash of x. Now for maximum area consider f dash of x is equal to 0. For maximum area consider f double dash of x म्हणजे या ठिकाणी dA by dx is equal to 0. So 60 minus twice x is equal to 0. So twice x is equal to 60. Therefore x is equal to 30. Now put this value of x in equation 4. So from equation 4 d2a by dx square at
x इज इक्वल टू 30 काय मिळेल -2. आता राईट साईडला x नाही आहे त्यामुळे x ची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही. सो दिस इज -2 विच इज लेस दॅन 0. आता ही व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आहे याचा अर्थ काय झाला देअरफॉर a म्हणजे f of x is maximum and x is equal to 30 म्हणजे x ची व्हॅल्यू जर 30 असेल तेव्हा a कसा असेल मॅक्सिमम असेल. हा जर ग्रेटर दॅन 0 आला असता तर मिनिमम, हा लेस दॅन 0 आला म्हणून तो कसा असेल मॅक्सिमम असेल. सो देअरफॉर लेंथ is length of rectangle is 30 centimeter and breadth of rectangle is आता y ची व्हॅल्यू काय पकडलं होतं आपण y is equal to काय काढलं होतं 60 minus x काढलं होतं y ची व्हॅल्यू y is equal to 60 minus x, yes, from equation 1. 60 minus x, that is 60 minus 30 is equal to 30 centimeter. म्हणजे लेंथ ऑफ द रेक्टँगल काय मिळेल 30 सेंटीमीटर, ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल काय मिळेल 30 सेंटीमीटर. म्हणजे तो रेक्टँगल झाला का नाही, तो काय बनेल स्क्वेअर. जेव्हा तो स्क्वेअर राहील तेव्हा त्याचा मॅक्सिमम एरिया मिळेल. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन राहील. तर चला एक्झाम्पल नंबर 2, त्याच्यानंतर पाहू आपण एक्झाम्पल नंबर 3 आणि बाकीचे एक्झाम्पल तुमचे होमवर्क. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3. अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर हॅज इट एरिया 24 स्क्वेअर मीटर्स. काय करू आपण अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर, एक रेक्टँग्युलर शीट घेऊ पेपरची आणि त्याचा एरिया जो आहे तो एरिया किती आहे 24. अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर हॅज इट एरिया 24 स्क्वेअर मीटर्स. तर एरिया दिलेला आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 24 स्क्वेअर मीटर. पुढे द मार्जिन ॲट द टॉप अँड ॲट द बॉटम. जो टॉप आहे इथे एक मार्जिन घेऊ, बॉटमला एक मार्जिन घेऊ, ही आहे 75 सेंटीमीटर. टॉप आणि बॉटमची ती मार्जिन ती किती द्यायची आहे 75 सेंटीमीटर ईच अँड ॲट द साइड्स 50 सेंटीमीटर ईच. आणि जे साइड्स आहेत त्याची जी मार्जिन आहे ती किती घ्यायची आहे 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर. आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली नाही, एरिया दिलेला आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पेरिमीटर दिला होता. what are the dimensions of the paper if the area of the printed space is maximum. आता प्रिंटेड स्पेस म्हणजे झाला हा एवढा. आता हा मॅक्सिमम राहिला पाहिजे तर त्याची लेंथ आणि ब्रेड्थ किती असेल. आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेला आहे. सपोज लेंथ घेऊ आपण x आणि ब्रेड्थ घेऊ y. ठीक आहे. सो लेट x लेंथ ऑफ काय दिले रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर, y ब्रेड्थ of paper and area of paper is equal to 24 square meter. So therefore A is equal to x into y, length into breadth, that is 24 is equal to x into y. So therefore y is equal to 24 by x. y ची व्हॅल्यू मिळेल. दिस इज इक्वेशन 1. आपल्याला मॅक्सिमम एरिया कोणाचा काढायचा आहे, हा प्रिंटेबल जो स्पेस आहे या पोर्शनचा, या पोर्शनचा आपल्याला एरिया मॅक्सिमम असायला पाहिजे. तर जो प्रिंटेबल स्पेस आहे त्याची लेंथ किती असायला पाहिजे. आता हा 50 सेंटीमीटर, हा 50 सेंटीमीटर, म्हणजे हा जो एवढा राहिला हा झाला x - 1. 50 + 50 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. त्याच्यानंतर ब्रेड्थ घेऊ आपण, एवढा एरिया हा किती असायला पाहिजे. तर हा असेल 75 सेंटीमीटर + 75 सेंटीमीटर म्हणजे किती झाला 150, 100, 1.5. सो हा एरिया लागेल
y minus 1.5 मीटर. लक्षात आलं कसं केलं आपण. हा 50 सेंटीमीटर लेफ्ट साइडला सुटला, 50 सेंटीमीटर राईट साइडला सुटला, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. सो x मायनस 1 मीटर हा आतमधला एरिया प्रिंटेबल, त्याच्या आतमधला म्हणजे लेंथ. त्याच्यानंतर याचा ब्रेथ किती, हा 75 सेंटीमीटर, हा 75 सेंटीमीटर, म्हणजे झालं 150 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटर. हा टोटल पूर्ण y आहे, त्याच्यामध्ये 1.5 ने लेस करून टाकू, कमी करून टाकू. सो y मायनस 1.5 मीटर हा झाला आपला ब्रेथ. म्हणजे जो प्रिंटेबल एरिया आहे त्याची लेंथ किती आहे, x मायनस 1 मीटर, आणि त्याची ब्रेथ किती आहे, y मायनस 1.5 मीटर. सो देयरफॉर एरिया of printable space is equal to length x minus 1 into breadth y minus 1.5. हे नीट समजून घ्या. एवढा जो एरिया हा मॅक्सिमम असायला पाहिजे, हे आपल्याला काढायचं. म्हणून लेंथ ऑफ प्रिंटेबल स्पेस इज इक्वल टू x minus 1, ब्रेडथ ऑफ प्रिंटेबल स्पेस इज इक्वल टू y minus 1.5. तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकू म्हणजे एरिया भेटून जाईल. याला सपोज आपण f of x कन्सिडर करू. सपोज दिस इज f of x. सो x minus 1 into value of y 24 by x minus 1.5. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 24 x into 24 by x, ते x x कॅन्सल म्हणजे 24 राहील. minus 1.5 x minus 24 by x minus minus plus 1.5. होईल असं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर 24 प्लस 1.5 म्हणजे तो झालं f of x is equal to 25.5 minus 1.5 x minus 24 by x. So this is f of x. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 नाही 1 आधी दिला तर मला इक्वेशन नंबर 2 झालं. सो नाउ f डॅश ऑफ x इज इक्वल टू, हा तर 0 होऊन जाईल म्हणजे मायनस 1.5 मायनस 24. आता 1 बाय x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. सो दिस इज मायनस 1.5 मायनस मायनस प्लस 24 बाय x स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर f डबल डॅश ऑफ x, डबल डेरिव्हेटिव्ह काढावी लागते, याची डेरिव्हेटिव्ह 0, 24 ॲज इट इज. आता 1 अपॉन x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 x टू द पॉवर मायनस 2 ची डेरिव्हेटिव्ह. 1 अपॉन x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह x टू द पॉवर मायनस 2 म्हणजे मायनस 2 x टू द पॉवर मायनस 2 मायनस 1. पॉवर सांभाळता पॉवर ने कमी करा. तर हा इक्वेशन 48 मायनस 48 इंटू x टू द पॉवर मायनस 3. त्याला आपण असं लिहू शकतो मायनस 48 डिवाइडेड बाय x टू द पॉवर 3 डबल डॅश. तर f of x आपण सुरुवाती इथून फाइंड आउट केला. त्याच्यानंतर f डॅश म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह काढू, f डबल डॅश म्हणजे त्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढू. अशा पद्धतीने सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणे. आता काय करता येईल, कन्सिडर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0. सो नाउ कन्सिडर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0. तर f डॅश ऑफ x म्हणजे मायनस 1.5 plus 24 by x square is equal to 0. So 24 by x square is equal to 1.5. So therefore 1.5 into x square is equal to 24. So x square is equal to 24 by 1.5. 3 5 15. त्याच्यानंतर 7 8 3 24 8. x 16.80 80 डिवाइडेड बाय 5 करू शकतो. पॉईंट काढून टाका म्हणजे इथे 0 वाढत जातो. सो x स्क्वेअर इज इक्वल टू 80 बाय 5. सो x स्क्वेअर इज इक्वल टू 16. x स्क्वेअरची व्हॅल्यू जर 16 मिळत असेल तर x इज इक्वल टू काय मिळायला पाहिजे, प्लस मायनस 4. काय करता येईल, 1.5 त्या बाजूला गेला, त्याच्यानंतर आपण 3 ने डिवाइड करू, पण 5 3 15 म्हणून 0.5, 8 3 24. सो 8 8 बाय 0.5 चा पॉईंट काढून टाकू, एक 0 वाढवून देऊ. सो 6
16 5 are 80, so 80 by 5 is equal to 16. So value of x is equal to plus minus 4. But this is length. X is not equal to minus 4. So therefore x is equal to 4. तर x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. x ची व्हॅल्यू निगेटिव्ह राहू शकत नाही कारण ते लेंथ आहे. आता x ची व्हॅल्यू जर 4 असेल तर फ्रॉम इक्वेशन 4 काय लिहिता येईल? f डबल डॅश ऑफ x म्हणजे 4 इज इक्वल टू -48 डिवायडेड बाय x क्यूब म्हणजे 4. आता आलेली x ची व्हॅल्यू कुठे पुट करायची असते? f डबल डॅश मध्ये. हे जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन मॅक्सिमम, पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम. त्याचं जे काही आन्सर येईल -48 डिवायडेड बाय 4 4 64 which is less than 0. So therefore f of x is maximum. आता फंक्शन मॅक्सिमम झालं बिकॉज f डबल डॅश ची व्हॅल्यू कशी आली? निगेटिव्ह आली. फंक्शन तर मॅक्सिमम आहे याचाच अर्थ आपण x ची व्हॅल्यू काय कन्सिडर करू शकतो? 4 कन्सिडर करू शकतो. म्हणजे लेंथ ऑफ पेज इज इक्वल टू हाऊ मेनी? 4 मीटर. लेंथ ऑफ पेज 4 मीटर अँड परत काय? ब्रेथ ऑफ पेज इज इक्वल टू म्हणजे y ची व्हॅल्यू. तर y ची व्हॅल्यू काय मिळेल? y इज इक्वल टू 24/4. सो 6 मीटर. Therefore length of paper is equal to x is equal to 4 meter and breadth of paper is equal to 24 by x means 24 by 4 6 meter. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. So area of printing space is maximum when the length of the paper is 4 meter and the breadth of the paper is 6 meter. असं हे क्वेश्चन असतील. तर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 सेम तशाच पद्धतीने आहे. फॉर्मॅट सारखाच आहे. फाइंड f of x, then f dash of x, then f double dash of x. Consider f dash of x is equal to 0. Put value of x is equal to whatever will be the value in f double dash of x. मॅक्सिममचा क्वेश्चन असेल तर लेस दॅन 0 आन्सर येईल. मिनिममचा क्वेश्चन असेल तर ग्रेटर दॅन 0 आन्सर येईल. आणि मग आपण त्याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करू. तर अशा पद्धतीने आपला हा जो चॅप्टर आहे पुन्हा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा संपतो. आणि जे काही एक्सरसाइज किंवा मिसलेनियस एक्सरसाइज असतील ते सॉल्व करायचे. न आल्यास मला विचारायचे.